हॅलो गाईज, मी प्रज्ञाच किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे संडे स्पेशल असा आज बनवत आहे खेकड्याचा रस्सा. तर हा खेकड्याचा रस्सा हिवाळा चालू आहे, थंडी पण आहे, तर एकदा नक्की करून बघा. तर बाजारातून छानपैकी काळ्या पाटीचे खेकडे आणलेले आहेत आणि छानपैकी साफ करून घ्यायचे आहेत. तर ताजे खेकडे आहे छान आणि असे साफ करून घेतलेले आहेत. तर साफ करून झाल्यानंतर गॅसवरती एक पातेली ठेवले आहे, त्याच्यामध्ये बारीक कांदे टाकलेले आहेत, 2 बारीक चिरून तेलामध्ये. आणि कांदे चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे छानपैकी भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे थोडा. तर कढीपत्ता पण छान कांद्यामध्ये भाजून घ्यायचा आहे बघा. छानपैकी आपल्याला असं कांदा कढीपत्ता तेलामध्ये छानपैकी भाजून घ्यायचा आहे. म्हणजे छान असे साफ आपण केलेले आहेत खेकडे बघा. त्यात आपण कांदा तेलामध्ये आणि आपण छानपैकी असे परतून घ्यायचे आहेत. कांदा तेलामध्ये छान आपण खेकडे परतून घेणार आहोत बघा. छान असं मिक्स करायचे आहेत. ह्याच्यामध्ये आता हळद मीठ टाकूयात आपण बघा. थोडी हळद टाकायची आहे, मीठ टाकायचं आहे. पण हे बघा मीठ टाकलेलं आहे, थोडंसं मिक्स करूयात. छान कांदा तेलामध्ये परतून घेऊयात. थोडं झाकण ठेवायचं आहे आणि थोडा वेळ परतून घ्यायचा आहे हे बघा. तर अशा पद्धतीने एकदा रस्सा जरूर करून बघा, खूप छान होतो. तर थोडं झाकण ठेवून परतून घेतलेलं आहे हे बघा. वाफ आलेली आहे छान. तर खेकडा थोडा शिजायला वेळ लागतो, पण चवीला अप्रतिम लागतो हे बघा. वाटण पण करून घेतो इथे. कांदा आहे, खोबरं आहे, थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे, त्याला भाजून घेतलेलं आहे. कोथिंबीर आहे, आलं लसूण आहे, थोडं जिरं आहे, दालचिनी लवंग आहे, हे बारीक वाटून घ्यायचं आहे. तर थोडं गरम पाणी ठेवलं होतं, तर याच्यामध्ये गरम पाणी ओतून घेतलेलं आहे हे बघा. अजून थोडं मी गरम पाणी ओतलेलं आहे. छानपैकी उकळी आलेली आहे इथे रश्श्याला. तर हा जो मसाला बनवला आहे आपण, कांदा खोबरं लसूण अद्रक कोथिंबीर आहे, थोडीशी दालचिनी आणि लवंग आहे, तर आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. थोडं हे बघा टाकून घ्यायचं आहे. जरा मिक्स करून घेऊया. तर छानपैकी आता उकळी येईल. उकळी आल्यानंतर छानपैकी जेव्हा उकळी येईल, छान उकळी येईल, तर त्याच्यानंतर आपल्याला चटणी टाकायची आहे हे बघा. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. खेकडा म्हटलं की रस्सा झणझणीत हवाच ना. तर बघा आम्ही घरगुती जी चटणी बनवतो वर्षभरासाठी मसाला, तोच इथे मी वापरत आहे. आणि हा आमचा जो मसाला असतो त्याने खूप छान रस्सा होतो, किंवा भाजी म्हटलं जे घरातले जे आपण पदार्थ बनवतो ते खूप छान होतात आमच्या त्या मसाल्याने. तर प्रत्येकजण वर्षभरासाठी मसाला बनवतो, तो तुम्ही वापरू शकता हे बघा. हा मसाला आहे, तर इथे मी टाकत आहे 1 चमचाचा, थोडा कमी आहे, 1 चमचाला थोडासा कमी आहे. तर हे झणझणीत असं खूप तिखट नाही होत, असं मीडियम तिखट होतं. जास्त मिरच्या तिखट नाहीत घेतलेली मी ह्याच्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने रस्सा आता शिजून द्या चांगला बारीक गॅसवरती. बघू शकता कलर कसा झालेला आहे, छानपैकी खेकडे शिजलेले आहेत. तर मी आता डिशमध्ये काढून दाखवते तुम्हाला. छान असा चव आहे अप्रतिम. तर चॅनल नवीन आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही खेकड्याचा रस्सा बनवला की नाही. चला तर मग बाय.